हॅलो एव्हरीवन, जो गेम आपण आत्ता बघणार होतो 2024 साली झालेल्या फिडे वर्ल्ड ब्लिट्झ चेस चॅम्पियनशिपमधल्या फायनलचा दुसरा सामना आहे. खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला मॅग्नस कार्लसन आणि काळ्या बाजूला नेपो. सो या गेममध्ये काय झालं ते आपण बघू. डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूने केली E4, उत्तर आले C5, सिसिलियन डिफेन्स, C3, D5, E टेक्स D5, क्वीन टेक्स D5, D4, नाइट F6, नाइट F3, E6, बिशप E2, नाइट C6, कैसल बाय व्हाइट, C टेक्स D4, C टेक्स D4, बिशप E7, नाइट C3 आणि नाइट C3 नंतर तुम्ही बघितलं तर सेंटरमध्ये असलेल्या क्वीनवरती अटॅक आहे म्हणून क्वीन D6. ज्यानंतर नाइट B5, क्वीन D8, बिशप F4. बिशप F4 ही चाल खेळून तुमच्या लक्षात आलं असेल की आता C7 या स्क्वेअरवरती अटॅक करण्याचा प्रयत्न आहे म्हणून नाइट D5, ज्याने बिशपवरही अटॅक केलेला आहे आणि C7 स्क्वेअर जो आहे तो सुद्धा डिफेंड केलेला आहे. यानंतर बिशप G3, कॅसल बाय ब्लॅक, रुक C1, बिशप D7, नाइट C3, नाइट टेक्स C3, बी टेक्स C3, क्वीन A5. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की हा एक ब्लिट्झ गेम होता. तर जिथे जिथे शक्य होईल तिथे दोन्ही खेळाडूंनी आपापले पीसेस जे आहेत ते एक्सचेंज केलेले आहेत आणि बोर्डवरची पोझिशन ही कमीत कमी कॉम्प्लिकेटेड कशी राहील ह्याच्याकडे त्यांचा प्रयत्न आहे. कारण आपल्याला माहिती आहे की ब्लिट्झ गेममध्ये टायमिंग कमी असतं. सो त्यावेळी बोर्डवरती फार कॉम्प्लिकेटेड पोझिशन्स टाळण्याचा मोठ्या खेळाडूंचा प्रयत्न असतो. ज्यानंतर आता या पोझिशनमध्ये पांढऱ्या खेळाडूची चाल होती क्वीन B3. कारण तुम्ही जर बघितलं तर क्वीनने A2 प्यादावर अटॅक केला होता सो त्याला सपोर्ट दिलेला आहे. ज्यानंतर B6, रुक F2 D1, क्वीन A3. काळ्या खेळाडूने इथे क्वीन एक्सचेंजची ऑफर दिलेली आहे पण पांढऱ्या खेळाडूने ती ॲक्सेप्ट केली नाही. त्याने क्वीन B1 ही चाल खेळली. रुक F2 D8, H4, रुक A2 C8, नाइट G5, बिशप टेक्स G5, H टेक्स G5, नाइट E7, C4, क्वीन A5, बिशप F4, बिशप A4. बिशप A4 ही चाल खेळून तुम्ही बघितलं तर D1 वरच्या रुकवर अटॅक आहे सो रुक D3. ज्यानंतर क्वीन F5, बिशप E3, बिशप C6, रुक A3. रुक A3 चाल खेळून आता A7 प्यादावर अटॅक आहे, बिशप E4 आणि काळ्या खेळाडूने आता तुम्ही जर बघितलं तर क्वीन डायरेक्ट एक्सचेंज न करता आपला बिशप जो आहे तो मध्ये आणलेला आहे आणि बिशपने आता व्हाईट क्वीनवर अटॅक केलेला आहे म्हणून क्वीन B2, रुक D7, F3, बिशप टेक्स F3. आणि इथे काळ्या खेळाडूने आपला बिशप जो आहे तो सॅक्रिफाईस केलेला आहे. त्याने पांढरा राजा ओपन करण्याचा प्रयत्न केला आणि आपला बिशप जो आहे तो इथे या मोमेंटला आत्ता सॅक्रिफाईस केलेला आहे. ज्यानंतर बिशप टेक्स F3, नाइट G6, नाइट G6 नंतर क्वीन C2. क्वीन एक्सचेंज करायची ऑफर आता पांढऱ्या खेळाडूने दिली कारण त्याच्याकडे एक पीस एक्स्ट्रा आहे. जर पीसेस एक्सचेंज झाले तर त्याचा फायदा होऊ शकतो. नाइट H4 आणि काळ्या खेळाडूने लगेचच काही क्वीन एक्सचेंज केली नाही. त्याने पहिल्यांदा नाइट H4 चाल खेळली. त्याने तिथून आता पुन्हा एकदा बिशप जो आता F3 या स्क्वेअरवरती आहे त्याच्यावर अटॅक केलेला आहे. ज्यानंतर आता पांढऱ्या खेळाडूची चाल होती क्वीन टेक्स F5, नाइट टेक्स F5, नाइट टेक्स F5 ही चाल खेळून E3 वरच्या बिशपवर अटॅक आहे बट त्या बिशपला
सपोर्ट सुद्धा आहे. सो A3 वरचा रूक जो आहे तो आता तुम्ही बघितलं तर तिसरी रो सोडून कुठे जाऊ शकणार नाही. D5 आता पॉन पुश, नाईट टेक्स E3, बट अगेन सपोर्ट असूनही काळ्या खेळाडूने नाईट जो आहे तो बिशप सोबत एक्सचेंज केला. रूक टेक्स E3, रूक C5, D टेक्स E6, F टेक्स E6, रूक G4, रूक D2, बिशप टेक्स E6 चेक. आणि ही चाल खेळल्यानंतर काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली. आणि तुम्ही जर आता परिस्थिती बघितली तर पांढऱ्या खेळाडूकडे एंड गेममध्ये एक बिशप एक्स्ट्रा आहे, ज्यामुळे त्याचा एंड गेममध्ये डेफिनेटली फायदा जास्त होईल. आणि एकंदरीतच पांढऱ्या राजावरती चेकमेट करता येईल अशा प्रकारचे अटॅकिंग चान्सेस खूपच कमी आहेत. आणि हे सगळं लक्षात घेऊनच काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली. आणि हा एक ब्लिट्झ गेम होता. ब्लिट्झ गेममध्ये फार वेळ लावून कॅल्क्युलेशन करणं खरंच अवघड असतं. सो पीसेस वगैरे आपण जर डाऊन असेल तर मोस्ट ऑफ द टाइम ब्लिट्झ गेममध्ये ज्याच्याकडे जास्त पीसेस आहेत तो खेळाडू साधारणपणे सामना जिंकायचे चान्सेस हे जास्त असतात. सो यामुळेच ही पोझिशन आल्यानंतर काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली. आणि फायनल्समधला जो पहिला गेम आहे तो पहिला गेम जो आहे तो पांढऱ्या खेळाडूने म्हणजेच मॅग्नस कार्लसनने दुसरा गेम जो आहे तो मॅग्नस कार्लसनने जिंकला होता. तर आय होप की तुम्हाला हा गेम आवडला असेल जरूर शेअर करा. मी अजूनही चांगले गेम्स घेऊन परत येईन. धन्यवाद.